संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनादरम्यान 14 विधेयकं चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडली जाणार। संसदेचे हिवाळी अधिवेशन देशाच्या प्रगतीला गती देईल असा पंतप्रधानांचा विश्वास। नकारात्मकतेऐवजी राष्ट्र उभारणीवर भर देण्याचं केलं आवाहन। राज्यातल्या 243 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान। न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं केला जाहीर। निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीनं काही ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निकालावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी। रांची इथला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं 17 धावांनी जिंकला। एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला रोहित शर्मा। मोडला शाहिद आफ्रिदीचा विक्रम। अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत बेल्जियमकडून भारताचा 1-0 असा पराभव। आणि दितवाह चक्रीवादळाची तीव्रता कमी, उद्या सकाळपर्यंत आणखी कमकुवत होण्याची शक्यता। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो। आता